सर्व गुन्हे मागे होतील असा शब्द सरकारनं दिलेला होता। जोपर्यंत सगळे गुन्हे हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही। सरकारनं तसं शब्द दिलेला आहे, नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करून सगळे गुन्हे हे मागे घेण्यास भाग पाडू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। दाखल गुन्ह्यांपैकी 60 पैकी 62 गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत आणि त्याबद्दल सरकारनं अहवाल देऊन गुन्हे हे मागे घ्यायला हवेत। 80 गुन्हे असे आहेत त्याबद्दल विभागीय समितीनं अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला हवेत असं जरांगे पाटील म्हणाले। तर सरकार आणि फडणवीस जरी त्यांनी दिलेल्या शब्दापासून बदलले असले तरी त्यांना मी बदलू देणार नाही। कसे गुन्हे मागे घेत नाही हे मी बघतो असा खंबीर इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय। सरकारनं त्याच वेळेस सांगितलेलं आहे की सरसकट या राज्यातले महाराष्ट्रभरातले सगळे गुन्हे मागं घेण्यात येतील, म्हणून त्यावेळेस आपण उपोषणसुद्धा मागं घेतलं होतं। गुन्हे तर सरसकटच सरकारला मागे घ्यावा लागणार आहे, तर त्याचा शब्दसुद्धा सरकारनं दिलेला आहे आणि त्यांनी जर घेतलेच नाही तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करून महाराष्ट्रातले सगळे गुन्हे सरसकट मागं घेतल्याशिवाय शांत बसणारच नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।